मराठवाड्यात बनावट मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 3 लोकप्रतिनिधींचे दाखले जात पडताळणी समितीने अवैध ठरवलेत। यामध्ये माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा सरोदे, परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कोमल पारवे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती शिंदे यांचा समावेश आहे। आणि या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। संबंधित लोकप्रतिनिधींच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात आता दाद मागण्याच्या तयारीत आहेत। आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया। माधव, या संदर्भातली अधिकची माहिती काय? प्रज्ञा, मराठवाड्यातल्या 3 जिल्हा परिषद सदस्यांचं आणि एक माजलगाव नगरपालिकेच्या सदस्याचं पद धोक्यात आलेलं आहे। कारण ज्या कुणबी प्रमाणपत्रावरून त्यांनी हे पद मिळवलं होतं, आता त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ही निवडणूक लढत होते त्यावेळेस कुणबी प्रमाणपत्र काढलेलं होतं आणि त्या कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यात जरांगे यांच्या आंदोलनानंतर जे कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाच्या आधारावर ती सगळी कागदपत्राची पूर्तता त्यावेळेस केली होती। मात्र या माधव, आपण असेच आमच्यासोबत जोडलेला